शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं, त्यांच्या आत्महत्येची कारणं द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेले आहेत. गुजरातमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. गुजरातसोबतच देशभरातील राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेत प्रतिवादी बनवलंय. आगामी 4 आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नेमकी कारणं द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकार तसंच रिझर्व्ह बँकेला देखील दिलेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील सहकारी बँकांकडून सर्व नोटा स्वीकारल्या नाहीत. याच्या विरोधात आपण सोमवारी पुन्हा न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या सगळ्या नोटा तुम्ही घेतल्याच पाहिजे. ऑर्डर झाली, पण अजूनही 100% नोटा ह्या घेतल्या गेल्या नाही. म्हणून सोमवारी पुन्हा आम्ही कोर्टात जाणार की तुमच्या निर्णयाची 100% अंमलबजावणी झाली नाही. औरंगाबादमध्ये एका प्राध्यापिकेनं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. स्मिता यादव असं या प्राध्यापिकेचं नाव असून त्या MIT कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. स्मिता यादव यांनी विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. स्मिता यादव यांनी आपल्या 8 वर्षाच्या मुलीला देखील विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं मुलगी बचावली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये गोदावरी स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मतांचा मेवा हवा असेल तर करा गोदावरीची सेवा अशी टॅगलाईन घेऊन नाशिकमध्ये 100हून अधिक कलाकारांनी सेल्फी मोहीम सुरू केली आहे. जलबिरादरी जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपच्या कलाकार सदस्यांनी रामकुंडावरती एकत्र येत या मोहिमेचा शुभारंभ केला. 6 फेब्रुवारीला गोदावरीच्या प्रगट दिनी जलतज्ञ राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत गोदावरी स्वच्छतेची शपथ घेतली जाणार आहे. मनमाड मुंबई मार्गावरील पांढुर्लीजवळच्या आगासखिंड शिवारामध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर डिझेल वाया गेलंय. परिसरातील शेतकरी आपल्या जमिनीचं सपाटीकरण करत असताना JCBमुळे डिझेल वाहून नेणारी पाईपलाईन फुटली आणि मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरू झाली. हे डिझेल शेतात पसरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.